नमस्कार मंडळी, आरपी फूड डेस्टिनेशनमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. अगदी खूप वर्षानंतर मी आज पुन्हा एकदा व्हिडिओ बनवत आहे. काही कारणास्तव मी मध्ये व्हिडिओ करणं बंद केलं होतं, मी पोस्ट करत नव्हते. तर बऱ्याच वर्षांनी किंवा 1-2 वर्षांनी मी पुन्हा यूट्यूब चॅनल म्हणजे पहिल्यासारखं सुरू करत आहे. तर आज गुरुवार होता, तर मला वाटलं की आजच्या दिवशी शिरा बनवावा आणि स्वामींचा दिवस पण आहे, तर आजच्या दिवशी व्हिडिओ करणं मला चांगलं वाटलं, म्हणून मी आजच्या दिवशीच व्हिडिओ बनवत आहे. तर मस्त एक गोडाचा पदार्थ बनवत आहे. तर आता आपण सगळ्यात आधी कढई गरम करून घेऊया. कढई गरम झाले, आपण आता याच्यात तूप टाकूया. तुमच्या अंदाजानुसार तूप घेतलं तरी चालेल. अर्धी वाटी तूप घ्या, कारण आता आपल्याला ड्रायफ्रुट्स भाजून घ्यायचे, म्हणून मी एवढं कमी तूप घेतलंय. तुम्हाला जेव्हा शिरा करायचा असतो त्यावेळेला तुम्ही जेवढं म्हणजे तुम्ही रव्याचं प्रमाण जितकं घेणार आहे तितकं तूप घालतो, त्यांनी अगदी खमंग आणि छान असा शिरा बनतो. तर आपण ड्रायफ्रुट्स भाजायचे आहेत म्हणून आपण थोडंसंच तेल घेतलं, तूप घेतलंय. तर मस्त असं ब्राऊन कलरवर आपण ह्याला थोडंसं भाजून घ्यायचंय. पिस्ता मी टाकलेला नाहीये, तुम्हाला टाकायचा असेल तर तुम्ही पाण्यात 15 ते 20 मिनिटं भिजवून पिस्ता तुम्ही टाकू शकता, कारण पिस्ताचं जे कोटिंग असतं ते थोडं खारट असतं. कधी कधी शिऱ्यामध्ये आपण दूध घालतो किंवा शिरा खराब होऊ शकतो, म्हणून मी शक्यतो टाळते. आता हे भाजलंय, आपण काढून घेऊया याला. आता मस्त असं खरपूस मी भाजून घेतलंय, म्हणजे ब्राऊन कलरवर. तर आपल्याला आता हे एका वाटीत काढून घेतलंय मी, आणि मी अगदी मस्त असा रवा भाजून घेतलाय. तर आपण ह्या कढईत अजून तुम्हाला तूप टाकायचं आहे का तर टाकू शकता. 1 वाटी रवा आणि 1 वाटी तूप. तर तूप टाकल्यानंतर आपण एकदम अगदी ब्राऊन कलरवर रवा भाजून घेतला होता आधीच, म्हणजे आपण भाजून ठेवतो घरात तसा मी भाजून ठेवला होता. तर आता आपण रवा परतून घेऊया. आधीचा खूप छान भाजलेला रवा आणि नंतरचा परत आपण जो म्हणजे तुपामध्ये परततो, तर त्यामुळे लवकर रवा भाजायला मदत होते, म्हणून आधी थोडासा भाजून आपल्याला परत नंतर थोडासा भाजून घ्यायचा आहे तुपामध्ये. मस्त असा ब्राऊन कलरवर रवा भाजत आल्यानंतर आपण त्याच्यात गरम पाणी करून टाकायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गरम दूध टाकू शकता. आता रवा खमंग भाजत आल्यानंतर त्याच्यात मी वेलची पावडर बनवून घेतले. वेलची पावडर बारीक करताना मी थोडीशी त्यात साखर टाकली होती, आणि साखर टाकून मी वेलची पावडर बारीक केले. तर मस्त असा घमघमाट सुटलाय बघा, म्हणजे रवा भाजत आला की त्याचा खमंग असा वास सुटतो. तसा वास सुटला की समजायचं की आपण रवा भाजलाय. आता आपण ह्यामध्ये जे गरम पाणी केलंय ते टाकणार आहे. आपण गॅस पूर्ण बारीक करायचा आहे. त्यात थोड्याशा पण म्हणजे गाठी होऊ द्यायच्या नाहीये. गाठी होत नाहीत आपण थोडंसं जास्त प्रमाणात पाणी टाकलं तर. आपण अजून थोडंसं पाणी टाकूया यामध्ये. 5 मिनिटं झालेली आहेत, आपण बघूया. तर मस्त असा आपला शिरा
फुललेला आहे. आता आपण यामध्ये आपल्याला जे महत्त्वाची गोष्ट टाकायची आहे ती टाकूया. ती एक अशी गोष्ट आहे की त्याचा आता सीझन संपत आलाय आणि आपण ती त्यामध्ये ॲड करतोय. तर मस्त असा आंब्याचा गर मी काढून त्याला मिक्सरला बारीक केलंय आणि हे टाकून घ्यायचं आहे आपण. हे टाकून घेतल्यानंतर आपल्याला थोडंसं परतायचं आहे. एकदम असा गोड आंबा घेतलाय आपण. आता आपण ह्याच्यात एक 4 ते 5 चमचे साखर टाकूया. मी व्हाईट साखर नव्हती म्हणून मी ब्राऊन म्हणजे घेतली. तर तुम्ही तुम्हाला जी पाहिजे ती टाकू शकताय. तर आता साखर टाकल्यानंतर अजून ह्याला थोडंसं पाणी सुटतं शिऱ्याला आणि थोड्या वेळात मस्त असा शिरा बनून तयार होतो. आता मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला आंब्याचा पल्प मिक्स करून झालाय. आता आपण हे ड्रायफ्रुट्स टाकूया त्याच्यावर. ड्रायफ्रुट्स टाकल्यानंतर आपण थोडंसं ह्याला हे करून घ्यायचं परतून. आणि परतल्यानंतर आपली साखर जी आहे ती मेल्ट होत आहे म्हणून थोडंसं त्याला पातळपणा येतोय. आता आपण पुन्हा झाकून ठेवूया याला एक 5 मिनिटं. तर मस्त असा शिरा आपला बनवून तयार आहे. तर आपण हा शिरा आता सर्व करून घेऊया. तर मस्त असा मँगो शिरा आपला बनवून तयार आहे. तुम्हाला मँगो शिरा जर आवडला असेल तर लाईक सबस्क्राईबर करा आणि माझा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला फॉलो करा आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि धन्यवाद.